मुंबईतून महत्त्वाची अपडेट येते। मुंबईमध्ये विधिमंडळ परिसरामध्ये महाविकास आघाडीचे सगळे आमदार आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि महाविकास आघाडीचे सगळे आमदार विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सगळे आमदार आता शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला अभिवादन करतात। आपण दृश्यांमध्ये पाहतोय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे आमदार हे एकत्रित या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना दिसतात। भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, महेश सावंत, सुनील प्रभू हे सगळे आमदार, सतेज पाटील, सचिन अहिर हे सगळे आमदार आपल्याला दिसतात महाविकास आघाडीचे। आजपासून अधिवेशनाला सुरुवात होतीये। अनेक प्रश्न आहेत राज्यात। विरोधक यंदा कशा रीतीने सरकारचा निषेध करणार, सरकारला विरोध करणार, नेमकं कशा रीतीने विरोधकांची ताकद या अधिवेशनात दिसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, भास्कर जाधव, सचिन अहिर, सतेज पाटील हे तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे आमदार आपण पाहतोय शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर आता सभागृहाकडे ते सगळे आमदार जातील आणि त्यानंतर अधिवेशनाला देखील सुरुवात होतीये। तर तिकडे नाशिक मधला ड्रामा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, कारण गोकुळ गीते यांना तातडीनं मुंबईला शिंदेंनी पाचारण केलंय। उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंना फोन केल्याचं समजतंय आणि त्यांना थेट मुंबईला बोलून घेतलंय। गोकुळ गीतेंसाठी शिंदे खास विमान पाठवतात। गीतेंना नाशिकहून विमानानं मुंबईला घेऊन जाण्याची तयारी झालेली आहे। उदय सामंत यांचा गोकुळ गीतेंना फोन आलाय। नक्की सर, पुन्हा एकदा विधिमंडळ परिसरात जाणार आहोत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आता आंदोलन केलं जात आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असं म्हणत विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसतात, घोषणाबाजी करतात।